काय मंडळी जमली तर राम राम साहेब राम राम भाऊ कुठं राहिला कुठं अरे देवा कसं करावं कधीतरी काय निघून याचा जाऊ द्या राम भाऊ येईल तेव्हा येईल ते आपले स्वागत करतो आणि रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून आपल्या समोर एक आडणाचा गाडा असं पथनाट्य सादर करतो. अरे राम भाऊ अरे ओ राम भाऊ अरे चाल की लवकर अरे लय मोठा मुश्किल ढोलकी सापडली भाऊ पण ढोलकी वाजवणारा काही सापडा ना हे तर काय असतं ते ढोलकी सापडी पण ढोलकीवाला सापडा ना एक दिवस हा म्हणतो एक दिवस नाही म्हणतो. जाऊ दे आपणच करून घेऊ. हा हो पण पाय ना आपल्या समोर कोण कोण जमलंय आपल्या समोर जमलेत रसिक उंदर मार कधी घालतो का काही मी म्हणतो अरे बाबा रसिक वृंद मला तुला येत नाही व वजनाचा व वजनाचा व हा त्याला खालून वाकडं त्याला खालून वाकडं आणि वरती एक टिंब वर टिंब आणि द दगडाचा द हा काय झालं वृंद रसिक वृंद बरोबर आहे. बरं यांचं मनोरंजन झालंच पाहिजे. आपण ते कसे ते कोणी सुशिक्षित आहे कोणी अशिक्षित आहे आणि कोणी काय अजून सुरक्षित आहे आणि कोणी आरक्षित आहे आणि घरी बसलेले दुर्लक्षित आहे. होऊन जाईन नक्की होऊन जाईन. बरं मला सांग तुला काय काय येतं मला काहीच येत नाही मला विचार मला काय काय येत नाही म्हणून काय सांगू. मला गण येतो डोळं येते भारूड येतं बटन येते आणि त्यातल्या त्यात पिक्चरची गाणी लय गणच म्हणून दाखव. गण मग मास्तर दर वेळाला मीच म्हणतो आजच्या दिवस तुम्ही होऊन जाऊ द्या. बरं बो मंडळी ऍडजस्ट करून घ्या थोडं आपल्याला काही वाजत येत नाही भाऊ. जाऊ दे मग आता काय थोडंफार टाळबाजी टाळ वाजवतो टाळ वाजव. आदि गणाला रनियाना हो आदि गणाला रनियाना हो नाहीतर रंग पुन्हा सुना सुना हो आदि गणाला रनियाना हो आदि गणाला क्या बात है रनियाना हो नाहीतर रंग पुन्हा सुना सुना हो नाहीतर रंग पुन्हा सुना सुना हो. वा 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 मास्तर तुमच्या आवाजाचा फोटो काढून कंपनीच्या पुढच्या घेतला जाऊ द्या भावना पोहोचल्या. बरं मला सांग एवढ्या दिवस पण कुठं होता नाही त्याचं कारण आहे मास्तर काय आहे मी थायलंडला गेलतो काय रे भाऊ थायलंडला काय होतं मग आधी मध्ये थांबतच नाही आपण थायलंडला बरोबर काम काय करतो तू आपला लय मोठा बिझनेस आहे तिकडं आपण विमान रंगाची कामं घेतो. बरं विमान रंग घेतो तू वा वा आतापर्यंत किती रंगवले आणि कसे रंगवले सांग. सगळे विमान आपलेच आहे तर मला सांगा विमान रंगाला किती टाइम लागतो. विमान रंगाला तरी 2-4 महिने लागत असेल. मला वाटलं तुम्ही असंच म्हणणार म्हणून मी सगळं पाठ करून येले आज मास्तर. विमान रंगाला तुम्ही म्हणता 2-4 महिने लागत पण आपण 10 मिनिटात रंगतो. 10 मिनिटात कसं काय तुम्हाला माहिती का विमान केवढं राहतं लय मोठं कच पाहिलं आता गेलो तर मागे बँगलोरला बरं हे बा विमान राहतं ना विमानतळावर जायचं बरं एक मग्ग घेऊन ज्यादा खर्च नाही विमानाला म्हणायचं उड आज उडवायला असताना वर गेलं एवढं होईल थोडस छोटं होईल अजून वर न्यायचं मग अजून वर गेलं तर आणि तेच विमान घ्यायचं आज मग्यात बुडाचं सोडून अरे काय कुमार
अरे युमा काय उडतो उडतो काय आपलं असं नाही मास्तर येतं काहीच नाही रेल्वे तर अशी रंगी तुम्ही फास्ट तुम्ही आपली कला पाहिलंच नाही अजून कशी रंग येतो आता तिथं मग नेलो तिथं थोडासा खर्च आहे तिथं थोडी बकेट घेऊन जाऊ आता तरी खरं सांगा आपल्या कोणत्या गोष्टी खऱ्या ठरल्या बरोबर आहे तिथं एक बकेट आणि एक बरंच घेऊन जायचा बरोबर रेल्वे यायची टायमाला आणि प्लॅटफॉर्मवर जाऊन उभं राहायचं आणि प्लॅटफॉर्मवर गेलं तिकडून रेल्वे आली की बरंच आडवा करायचा जशी रेल्वे येईन तशी चुक 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 सगळी रेल्वे रंगती माणसं बी रंगून टाकतो फ्री अरे बाबा काही सांगतो थायलंडला होता इकडं होता तिकडं होता अरे 15-20 दिवस समोर घरी पडेल होता तुम्हाला माहिती म्हणजे बरोबर आहे तुमच्यापासून काय लपत मग तुम्ही गाव कधी सोडत्या ते पण बरं मला सांग खरं ऍक्सिडेंट कस काय झाला होता तुझा नाही ते मास्तर काय होतं माहिती का ते मित्राची गाडी घेऊन ड्युटीला गेलतो कंपनीत गाडी घेऊन मित्राची ड्युटीला गेलता मग कंपनीत मग रे कस काय सीट बेल्ट लावला होता पुढे आलं कुत्र आलं तर खसकन ब्रेक लावलं ब्रेक लावलं तर मग लागलं स्टेरिंग लागली डोक्याला अरे बाबा तू सीट बेल्ट लावला असता तर तुला डोक्याला लागला असतं का नाही का मंडळी लागला असतं गेला डोक्याला सांगा बरं लागला असतं का अरे सांगा ना काय माणूस तू सीट बेल्ट लावायचा आणि नियमाचं पालन करायचं सिग्नल तोडायची नाही बरं अरे सिग्नल आला का तू असं होऊन अशी गाडी काढतो लय उशीर होतो मग काय उशीर होतो थोडा उशीर झाला तर चालतो पण आपल्याला आपली काळजी घ्यायची आहे आपल्या परिवाराची काळजी घ्यायची आहे घरी लेकर बाळ वाट पाहते का नाही पाहते मग जरा काळजी घे व्यवस्थित त्याच्यानंतर सीट बेल्ट लाव हो बरं का रे हे तर झालं तू ऍक्सिडेंटचं बर ठीक आहे मित्राची गाडी घेऊन गेला होता मी आता 4-5 दिवस झाले तेव्हा पाहिलं तुला तुम्ही 6 जण 6 जण आणि गाड्या 2 कंपनीत चालले तर कसं काय गरीब परिस्थिती आमच्याकडे 2च गाड्या आहे ना आणि 6 जण मग 3 जण येतो आम्ही बसून या मंडळी म्हणजे एका गाडीवर 3 जण अशी तुम्ही 6 जण येते आम्हाला वाटतं कमी खर्चात लवकर जाऊ बा आणि कमी खर्चात कळलं का अरे बाबा हो तिघ एका गाडीत घेऊ नका अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं आणि हेल्मेट तर तो ते हँडललाच राहतं त्याचं काय वाचतं राहतं ते कधी कधी घालतो ते पुढं लटकन राहतं मामा दिसले घालतो मामा दिसल्यावर घालतो अजून एक राहतं ते कधी कधी मग मागच्या हातामध्ये देतो लेस वजन झालं पुढं हलवाला बर मागचा काय करतो मग तेव्हा हातात धरून घेतो आणि पोलीस आल्यावर सिग्नलवर घालतो मग पुढच्या डोक्यात उलट डायरेक्ट जातो ना अरे बाबा तसं करू नये तुला माहिती ना किती ऍक्सिडेंट होत्या रोज पाहतो तू किती लोकांचे अपघात होत्या किती लोकांना लागतं किती त्यांच्यावाला प्रॉब्लेम होतो तुला माहिती नाही का अरे बाबा नियमाचं पालन करायचं हेल्मेट वापरायचं त्यातल्या त्यात 2-4 किलोमीटरवरून येतो आणि म्हणतो का काय 2-4 किलोमीटरवरून जायचं लगेच आलं काय हेल्मेट घालू घालू होणार नाही नाही बर तुला अजून काय येतं सांग बरं मास्तर तुम्ही चहा घेता का अरे काय आडो बोलतो केव्हापासून आलो चहा सुद्धा विचारले नाही ना डॅमच्या चहा येईन ताव येईन तवरी बिडी घ्या अरे काय बिडी काय बिडी पितो मग मला काय वाटलं मी काय सिगरेट पिऊ शकत नाही मला सांगा सिगरेटच्या बंडलावर पाकिटावर काय लिहिलं असतं इंजुरियस टू हेल्थ असतं ना तसं बिडीच्या बंडलवर लिहिलं असतं का म्हणून आपण बिड्या पितो बघता रे अरे बाबा बिडी असो सिगरेट असो हे पिणं चांगलं नाहीये शरीरासाठी अरे तुला माहिती का आपण थोडस चालायला लागलो नंतर दमावा लागतो फुफ्फुस आपले माहिती ना तुला मग याच्यानंतर सिगरेट बिडी प्यायची नाही तंबाखू आता याला समजाव तरी कसं डोकं काम नाही मग त्याचं काय
बरं दारूचे काय फायदे सांग बरं. दारूची एक ना अनेक फायदे. सांग. एक ना अनेक फायदे सांगू शकतो हा, आपण. अनेक सांग. मला सांगा, हा. चंद्रावर आतापर्यंत कोण कोण गेलं? आतापर्यंत गेली असं. हा. जायला किती खर्च लागतो? भरपूर. किती टाइम लागतो? टाइम. हा एवढा टाइमाचं टाइम आणि म्हणलं- तेवढा खर्च आपल्याकडे आहे का? आपण कधी एक क्वार्टर मारली ना डायरेक्ट चंद्रावर. म्हणजे एक खंबा कधी मारला ना तो डायरेक्ट सूर्याशिवाय थांबतच नाही. वा. हा. अरे बाबा, दारू पिणं शरीरासाठी चांगलं नव्हे. मग हा? दारू हानिकारक आहे. अरे बाबा तुला आता किती सांगायचं मी, काय डोकं फोडू तुझ्या जवळ. हा? दारू पिणं चांगलं आहे का मला सांग. वाईट आहे? मग वाईट आहे. घेतली ती काय कधी? काय राव राम भाऊ. हा? अरे काय चेष्टा करू आला मास्तर. नाही गंमत हा, केली. गंमत काय. अरे बाबा मला सांग, दारू पिणं शरीरासाठी चांगलं आहे का? नाही. घातक आहे. त्याच्यापेक्षा तू ज्यूस पी कारल्याचा. कारल्याचा ज्यूस आयुर्वेदिक, आंब्याचा ज्यूस आयुर्वेदिक, हा. पाणी पी आयुर्वेदिक, चहा पी आयुर्वेदिक. काय हा म्हणतो. घेईन ना आता. हा. बरं तुला कळलं का हा आपलं काय नेमकं काय म्हणलं होतं आपलं. हा बरोबर मास्तर. हा. त्याचं काय आहे? ते तुमची गमतीशीर गंमत केली. हा. याच्यातला आम्ही काहीच करत नाही. ऐक नाही मंडळी का खोटं आहे? तोंडावर पाडू नका बरं. बरं याच्यानंतर असं होणार नाही. हा नाही नाही. नक्की नाही होणार. नाही. सुधारला तू हा, मग नक्की. अजिबात लगे. पाय बर का. हो. हा लक्ष ठेवायला आहे मग, सगळे. हा, हो. हा बरं मंडळी, आपली काळजी आपल्याला स्वतः घ्यायची आहे. कुणीही नियमांचं उल्लंघन करणार नाही या पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायची आहे. हा एक पथनाट्याचा बतावलीचा हा जो कन्सेप्ट होता, ही जी थीम होती, ही फक्त एका उद्देशानं केवळ आपण आपली काळजी घ्यायची आहे, सेफ्टीची आपली काळजी घ्यायची आहे, वापर व्यवस्थित करायचा आहे. ते कंपनीतलं कोणतीही वस्तू, इतर वस्तू असेल किंवा पाईप असेल, जे प्रेशर आता जे आपण सादर केलं आहे ते असेल, तर ते करणं सरासर चुकीचं आहे. कारण एखाद्या वेळेस आपल्या शरीराच्या कोणत्याही अंगाच्या अवयवाला ते इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रॉब्लेम आपल्यालाच होणार, नुकसान आपलंच होणार आहे. गाडीवर जाताना सुद्धा हेल्मेट हे कंटिन्यू वापरायचं आहे. 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलरमध्ये जाताना सीट बेल्ट हा कंटिन्यू आपल्या असलाच पाहिजे. आपण आपली काळजी घेणार तर आपला परिवार सुखी राहा. धन्यवाद मंडळी.